ठाण्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून मानपाडा येथील मुल्लाबाग येथे प्रस्तावित कचरा हस्तांतरण केंद्र तयार करण्यास नागरिकांनी प्रचंड विरोध केला। महापालिका उपायुक्त मनीष जोशी हे पथकासह कचरा हस्तांतरण केंद्राच्या जागेवरती गेले असता नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे महापालिका पथक आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग झाले। त्यामुळे आता ठाण्यात कचरा प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता निर्माण होत आहे। वागळे इस्टेट येथील सीपी परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र होते। या केंद्रावरती मोठ्या प्रमाणात कचरा साचू लागला होता। त्यामुळे कचरा हस्तांतरण केंद्राची अवस्था कचराभूमीप्रमाणे झाली होती। मागील अनेक महिन्यांपासून हा कचरा हस्तांतरण प्रकल्प हटवण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात होती। नागरिकांनी प्रचंड विरोध केल्यानंतर तसेच शिंदे गटाने महापालिकेच्या कचरा वाहून येणाऱ्या गाड्या फोडण्याचा इशारा दिल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने येथून कचरा हस्तांतरण बंद केले। परंतु आता रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे। मुल्लाबाग परिसरात महापालिकेचे पथक प्रायोगिक स्तरावरती कचरा हस्तांतरण केंद्र तयार करण्यासाठी गेलं होतं। मुल्लाबाग परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये रहिवासी क्षेत्र आहे। महापालिकेचे पथक आल्याची माहिती येथील नागरिकांना मिळाल्यानंतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि रहिवासी त्या ठिकाणी गेले। त्यांनी पथकाला विरोध करण्यास सुरुवात केली। येथे दगडफेक झाल्याचा आरोप देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। एका व्यक्तीने जेसीबीच्या समोर झोपण्याचा प्रयत्न देखील केला। अखेर प्रचंड विरोधानंतर महापालिकेचे पथक तेथून निघून गेले। येथे आम्ही फक्त कचरा हस्तांतरण केंद्र करणार होतो। याच परिसरातील नागरिकांच्या कचऱ्यासाठी हस्तांतरण केंद्र प्रस्तावित केला होता। त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करून बंद पाडण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 4 या भागाचाच कचरा येथे येणार होता। हा विरोध योग्य नाही। ठाणे शहरातील प्रत्येक प्रभाग समितीने त्यांच्या कचऱ्याची जबाबदारी स्वीकारली आहे। ही जागा महापालिकेच्या मालकीची आहे। त्यांचाच कचरा जर त्यांच्या भागात येणार नसेल तर मग त्यांचा कचरा जाणार कुठे, हा प्रश्न देखील नागरिकांनी समजून घेतला पाहिजे, असं यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी म्हटलं आहे। मला या गोष्टी डिस्कशन करायचं नाही। मी महापालिकेचा उपायुक्त आहे। माझी जबाबदारी आहे कचरा नाही। हे बघा मी परत सांगतो, शिवाजी महाराजांचं जेव्हा नाव येतो तेव्हा सुराज्य आहे। शिवाजी महाराजांच्या काळात काय गावात काय कचरा असायचं का? असं शिवाजी महाराजांचं नाव अक्षरशः त्याची विटंबना होते असं मला वाटतं की सगळे लोक जेलमध्ये फक्त जायला जागा एंट्री घेतो यांच्याकडनं। शेवटी ऍक्सेस तर फॉरेस्ट आहे। नागरिकांचा विरोध तो आहेच आहे। गेली अनेक वर्ष प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रत्येक स्मशानभूमी असेल, ह्याच्या अगोदर घनकचऱ्याचा इथं प्रयत्न केला निलकंठच्या बाजूला, आणि आता परत तिसरीदा प्रयत्न चालू आहे। यांना येऊन जाऊन प्रभाग क्रमांक 4 का दिसतंय मला कळत नाही। गेली 35 वर्ष ठाणे महापालिकेने हे अपयश लपवत आहेत। आज वाघे स्टेटवर विरोध झाला कडाडून, म्हणून त्यांनी आता आमच्या लादण्याचा प्रयत्न केला। हे चालणार नाही। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इथे गेली 8 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे ठाणे महापालिकेने नाव दिलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराज नाव असल्यामुळे इथे आम्ही 1 इंचही कचरा टाकू देणार नाही आणि लोक आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही यांना काढून विरोध करणार। ये कचरे की वजह से जिसके कारण आप यहाँ पे प्रोटेस्ट। पहले तो हरिओम नगर में था, फिर कोलशेत के उधर डाला, लोग अपोज करते गए। सब लोग गलत है ही नहीं, सब लोग अपने जगह पे राइट है। वैसे ही हम लोग भी हमारे एरिया में वो जो अलग नाम डंपिंग ट्रांसफर, कोई ट्रांसफर भी नहीं आने देंगे, डंपिंग भी नहीं आने दे। 4 क्रमांकों के 6 क्रमांकों उधर चौपाटी है, उधर बहुत खाली जगह है जहाँ अभी तक रेसिडेंस भी नहीं आया है। उधर डंपिंग ग्राउंड बनाओ ना, तो लोगों को पता चलेगा उधर फ्लैट लेने का नहीं लेने का। दे विल बी प्रिपेयर्ड। इधर हम लोग इतना रेसिडेंस है, हम लोग ने इतना महंगा फ्लैट लिया है, ये गंदगी का बास लेने के लिए तो नहीं लिया है। एक तो इतना बड़ा क्लाइमेट है, बढ़िया क्लाइमेट, उसको आप लोग रूइन कर रहे हैं। हमारा ऑलरेडी पहले बाहर ग्रीन पैच था, वो भी टनल के लिए टूट गया। तो हमारे उधर ग्रीन कुछ हो ही नहीं रहा है, सिर्फ गंदगी का ही डंपिंग की बात हो रही है। बनाओ ना, गार्डन बनाओ, काय को डंपिंग ग्राउंड। और ये शुरुआत होता है क्रमांक 4, 6 और फिर पूरा जिले का थाने का इधर ही आने वाला है, क्योंकि इतना बड़ा प्लॉट और गवर्नमेंट को कहीं नहीं दिख रहा है। पहले भी क्रेमेटोरियम हमारे एरिया में, डंपिंग ग्राउंड हमारे एरिया क्या भिखारी पट्टी कचरा पट्टी है? डालो ना, बहुत झोपड़पट्टी एरिया उधर डालो। और झोपड़पट्टी वाले भी क्यों सेंड करे? डालो ना, खाली जगह है उधर डालो। क्यों पीपल को इतना तकलीफ दे रहे गवर्नमेंट?